नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आज आहे संडे. तर हे मी निघालोय कुत्रे आणि कावळ्यांसाठी खाना घेऊन. खाली आलो, बाईक चालू केली आणि सरळ निघालो बायको सोबत. संडे आहे त्यामुळे त्यांना नॉनव्हेज खायचं होतं, तर मच्छी आणण्यासाठी निघालो आहे. गाडी चालू केली. हे आम्ही निघालो उरण नाका मच्छी आणण्यासाठी. पहिले आम्ही कुत्र्यांना आणि कावळ्यांना खायला टाकण्यासाठी जाणार आहोत. तर या स्पॉटवर मी नेहमी येतो खायला घेऊन. जे शिळं अन्न राहिलं असेल ते मी इथे येऊन व्यवस्थित चुरा करून आणून टाकतो. कावळे, मांजर, कुत्रे येऊन ते खातात. एक कुत्रा लगेच आला आणि त्यांनी सुरुवात केली. नंतर आम्ही निघालो उरण नाक्याच्या दिशेने, मच्छी मार्केटच्या दिशेने. ही नदी लागते आम्हाला मध्ये. तुम्ही पाहू शकता ही नदी आहे, पूल आहे, मस्त निसर्ग आहे. निघालोय उरण नाक्याच्या दिशेने. हे आलो मार्केट जवळ. खूप ट्रॅफिक आहे. आता मी बायकोला इथे सोडेन, ती खरेदी करून येईल. मी काय आज जात नाही आणि मी मच्छी मटण पण खात नाही, नॉनव्हेज नाही खात, प्युअर व्हेज आहे. पहिला खायचो, आता 1 वर्ष झालं मी बंद केलं आहे. तर बायकोला इथे सोडून मी फुले आणायला जाणार आहे पुढे. तर इथे मी फुले घेतली देवासाठी. परत आलो. आता वाट बघतोय बायकोची. तर उरण नाका फुल ट्रॅफिक. संडे असल्यामुळे सर्व मच्छी घेण्यासाठी, बाजार घेण्यासाठी येतात. खूपच फेमस आहे मार्केट उरण नाक्याचे. खूप लांबून लांबून लोक मच्छी घेण्यासाठी इथे येतात. याच मध्ये बनवलेला आहे कोळी वाडा. कोळी लोकांचं सिम्बॉल आहे. बायको आलेली आहे, रस्ता क्रॉस करते. आलेली आहे अशा प्रकारे. तर बिल्डिंगच्या खाली आलेलो आहे. हा आमचा सेवेकरी आहे बिल्डिंगचा, आकाश. तर आपण सुरमई आणलेली आहे आणि थोडीशी कोळंबी आणलेली आहे. तर हे सगळं सामान इथे रेडी केलेलं आहे. सर्व मसाले ऍड होत आहेत. हळद, तिखट, मीठ सगळं ऍड होत आहे यात. हा लाल मसाला घरचा आमचा घरगुती. हे सर्व मिश्रण बायकोने तयार करून ठेवलेलं आहे. मीठ ऍड होत आहे. हे सर्व व्यवस्थित आता लावून आपण ठेवूया त्याला. तर हे सर्व मसाला लावून ठेवलेला आहे मच्छीला. थोडा वेळ ठेवूया. इथे ही डाळ बनवलेली आहे. हे बेसनाचं हे माझ्यासाठी चाललेलं आहे. बटाट्याची भाजी, मिनी वडे असं नाव आहे ह्याचं.
ते माझ्यासाठी, कारण मी नॉनव्हेज खात नाही. तरी आपण मच्छी घेऊन आलेलो आहे दुसऱ्या किचनमध्ये आपल्या फ्राय करण्यासाठी. आपण दुसरीकडे घेऊन आलेलो आहे दुसऱ्या किचनमध्ये आमच्या. इथे लाईट इफेक्ट चांगला भेटतो. तरी रवा आहे, पीठ आहे थोडं, त्यात मसाला टाकून त्यात मच्छीला लावून आपण नंतर फ्राय करणार आहोत. तव्यावर तेल सोडलंय, तवा गरम झालेला आहे. यावर एक एक मच्छीचे पीस सोडूया. मच्छी ही प्रोटीन्स, परत जे फिशमध्ये जे ऑइल असतं ते बॉडीसाठी खूप इम्पॉर्टंट असतं. खूप हेल्दी असते मच्छी खाणं. हे छोटे जे कोळंबीचे पीस आहेत ते आमच्या बाबूसाठी आहेत खास. थोडंसं मीठ लावून त्याला फ्राय करून आम्ही ते बाबू खातो. आमचा बाबू म्हणजे माझी भाची सर्वश्री. हे बटाट्याचे वडे बनवलेत छोटे छोटे माझ्यासाठी. तर हे व्हेज थाली. तरी नॉनव्हेज थाली. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.